छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये MIMला अभूतपूर्व यश मिळालं आणि 33 नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि याचमुळे MIM महापौर पदाच्या शर्यतीत उतरणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्यासोबत इम्तियाज जलील आहे। महापौर पदासाठी भाजपला एक नगरसेवक कमी आहे आणि मॅजिक फिगर ला तुम्ही दुसरा पक्ष आहात, म्हणजे दुसरा मोठा पक्ष आहात, तुम्ही अर्ज भरणार आहात आणि त्याची रणनीती काय? नॅचरल आहे ना की आम्ही दुसरा नंबरचा पक्ष आहे आणि तुम्ही गणित बघितलं असेल तर भाजपच्या विरोधात जे आकडे आहे तर ते आकडेही खूप स्ट्रॉंग आहे सगळे एकत्र आले तर अशा परिस्थितीमध्ये आम्हीही आमची चाचपणी सुरू आहे, आम्ही आमच्या डिस्कशन्स करत आहे आणि नक्की आम्ही त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली आम्ही याच्या बाबतीत विचार करत आहे की आपण भाजपला धक्का देऊ शकतो उतरणार रिंगणात का नाही उतरणार? म्हणजे मी काय म्हटलं की तुम्ही गणित बघा ना, महानगरपालिकेचे जे टोटल कॅल्क्युलेशन्स आहे कोणत्या पक्षाला किती मत मिळालेले आहे, बहुतेक पक्ष असे आहे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आहे, तर सगळे एकत्र आले तर काहीतरी मॅजिक फिगर येऊ शकतं। 2 शिवसेना तुम्हाला सोबत आणायला लागतील आणि ते शक्य नाहीये असं दिसतंय। सी, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स। काही शक्य आहे। कुणाशी बोलणं तुम्ही बघा ना, जे मुंबईमध्ये आम्हाला NCP चालत नाही कारण नवाब मलिक हे आम्ही सहन करणार नाही, आता निवडणूक संपल्यानंतर सगळे एकत्र पुन्हा आलेले आहे ना। शिवसेनेला नवाब मलिक चालतील तर MIM पण चालायला काही हरकत नाही। आता काय आहे की मी जास्त याच्या बाबतीत बोलणार नाही आहे, काही दिवस राहिलेले आहे, आमची चर्चा सुरू आहे, आता बघू आपण काय कशा प्रकारचे तडजोड करून आम्ही हे काय करता येईल करके, पण नक्की आम्ही थोडे धक्का तर देणार आहे। महापौरपद पण दुसऱ्याला देऊ शकाल जर गणित जुळलं तर शिवसेनेला, म्हणजे एकनाथ शिंदे काय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही तडजोड करण्याची वेळ आली तर त्याच्या बाबतीतही विचार सुरू आहे। ठीक आहे, धन्यवाद। हे होते इम्तियाज जलील आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, मात्र याला यश किती येतं अपयश किती येतं हे आपल्याला येत्या 10 तारखेला कळेल। मात्र MIM महापौर पदाच्या शर्यतीमध्ये निवडणुकीत उतरते हे नक्की। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।